नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आज माझ्या पारायणाचा दुसरा दिवस होता आणि आजसुद्धा मी 4 वाजता उठले होते, जेणेकरून माझं वाचन जे आहे ते वेळेच्या आत कंप्लीट होईल आणि मला तितका वेळसुद्धा मिळेल माझ्यासाठी. सो सगळ्यात सुरुवातीला अंघोळ वगैरे झाल्यावर पहिला देवघर स्वच्छ करून घ्यायचं आणि उंबरठ्यावर हळद आणि त्यामध्ये गोमूत्र आणि गंगाजल मिक्स करून हे लेपन उंबरठ्यावर लावायचं आणि देवपूजा घरातल्या देवांची आधी करून घ्यायची आणि त्यानंतर गुरुचरित्र वाचायला बसायचं. पण त्याच्या आधी स्वामी समर्थ नामाचा जप करायचा 108 वेळा. तुम्हाला 3 माळी जमत आहेत, 5 माळी, 7 माळी, 11 माळी जमत आहेत, तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता, जसं तुम्हाला जमेल तसं. गायत्री मंत्रसुद्धा म्हणायचा असतो आणि त्यानंतरच गुरुचरित्र वाचायला सुरुवात करायची. तुमच्या मनात जी काही इच्छा असेल किंवा वाचायच्या आधी आपण स्वामींना सांगायचं की माझ्याकडून ज्या काही चुका होत असतील किंवा अजाणतेपणी ज्या काही चुका माझ्या हातातून घडत आहेत वाचताना किंवा तुमची सेवा करताना, तर त्यासाठी मला क्षमा करा आणि तिथून पुढे मग गुरुचरित्र वाचायला सुरुवात करायची. आपण खरंच हे मनापासून सांगायचं स्वामींना की मी जे काही करेन ते मनापासून करेन आणि ते तुम्ही मान्य करून घ्या. तर आज मला 10 ते 15व्या अध्यायापर्यंत वाचायचं होतं आणि ते मी आज कंप्लीट केले. असे माझे 6 अध्याय आज मी कंप्लीट केलेत. सो मला 7व्या दिवशीपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत मला हे सगळे अध्याय कंप्लीट करायचे आहेत आणि हे 7 दिवसाचं पारायण मी असंच धरलं होतं की माझी इच्छा होती म्हणून आणि मला बऱ्याच दिवसापासून हे करायचं सुद्धा होतं. पण काही गोष्टी ज्या असतात त्या एक वेळ असते त्याला, सो त्या वेळेतच त्या कंप्लीट होतात आणि वाचताना बऱ्याचदा शिंका येणं, ठसका लागणं, आळस येणं, जांभई येणं किंवा एकाच जागेला बसून पाय वगैरे दुखणं, ह्या गोष्टी एकदम नॉर्मल आहेत. कारण आपल्याला ह्या सगळ्याची सवय नसते एका जागेला बसणं किंवा लवकर उठणं, झोप कंप्लीट होत नाही, त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या होत असतात. सो त्याचा वेगळा अर्थ असा आपण काढायचा नाही. आपण जे करतोय ते मनापासून करतोय आणि स्वामींनासुद्धा हे माहीत असतं. सो ते आपल्याकडून ही सेवा करूनच घेतात. बाय. श्री स्वामी समर्थ.